प्रस्तुत काल आपण अध्याय क्रमांक 13वा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 13वा श्लोक क्रमांक 13 आणि ओवी क्रमांक 82ला थांबलेलो होतो। पुन्हा एक 4-6 पावलं पाठीमागे जाऊया। श्लोक क्रमांक 13 वाचतोय, ते ज्ञेय सर्व बाजूनी ज्याला हातपाय आहेत असे आहे। कल्पना केलेली, तुमचे हातपाय त्याचे हातपाय, त्याचे कान तुमचे कान त्याचे कान, अशा प्रकारे सर्व बाजूनी ज्याला हातपाय आहेत असे आहे ते ज्ञेय परमात्मा। सर्व बाजूनी ज्याला नेत्र आहेत, सगळ्या बाजूनी हातपाय, तुमचे पाय तरी ठराविक ठिकाणी, त्याचे सगळीकडे ते म्हणतात सर्व बाजूनी ज्याला हातपाय आहेत, सर्व बाजूनी ज्याला नेत्र आहेत, मस्तके मुखे आहेत सर्व बाजूनी, ज्याला सर्व बाजूनी श्रवणेंद्रिय आहेत असे आहे। या प्राणीसमूहात सर्वाला व्यापून ते तत्व राहते, म्हणून त्याला असं म्हणण्यात आलं। प्रत्येक वस्तूला, या वस्तूला, या बॉटलला हे जसं व्यापून आहे, आत बाहेर व्यापून आहे, बाहेरून सुद्धा आहे आतून पण आहे, त्यामुळे त्याला सर्व इंद्रिय आहेत, त्याला सगळ्याला, त्याला हात आहेत सर्व बाजूनी पाय आहेत सर्व। ज्या अर्थी सत्ता स्फूर्ती स्वरूप ज्ञेय सर्व जगात सामान्य रूपाने नटलेले म्हणजे व्याप्त आहे। ज्या अर्थी सत्ता आणि स्फूर्ती सगळ्याला कारणीभूत जे ज्ञेयच आहे, सर्व जगात सामान्य रूपाने नटलेले आहे, म्हणजे दिसत नाही। आपण विशेष रूपाने आहेत आणि ते सामान्य रूपाने राहते, आपण विशेष रूपाने वेगळे प्रमाणे दिसतो, सामान्य रूपाने नटलेलं आहे। हे सगळं जे आहे ते व्याप्त आहे सगळ्याला। त्या अर्थी सर्व देशात आणि सर्व काली स्थल व सूक्ष्म पंच वस्तूपासून जी क्रिया होती ती त्याच्याच सत्तेने होते। पहा सर, मग ते सगळीकडे जर आहे, सर्व रूपाने नटलेलं आहे, तर सर्व देशात आहे, सर्व काळी आहे, भूत भविष्य वर्तमान सर्व काळी आहे, स्थूल रूपाने आणि सूक्ष्म रूपाने ज्या पण जगाच्या जेवढ्या घडामोडी चालू आहेत, स्थूल आणि सूक्ष्म। म्हणून काल आपण कबीर बाबांचं उदाहरण घेतलं होतं, ज्यावेळेला त्यांच्या गुरूंना दिल्लीच्या बादशाने संपवलं आणि तो बादशाह आला होता कबीर बाबांची कृपा संपादन करण्यासाठी, परंतु कबीर बाबा यायच्या अगोदर, कबीर बाबा रोज त्या आश्रमावर संध्याकाळी यायचे, त्यांच्या अगोदर बादशाह गेले, तिथला स्थानिक राजा आणि दिल्लीचा राजा हे दोघं जण गेले। आणि तिथे गेल्यानंतर त्या स्वामींचा नियम असा होता, रामानंद स्वामींचा, मुसलमान म्हणजे जो मांसाहार करतो त्याला आतमध्ये एंट्री नाही। आणि म्हणून ते काय म्हटले, अगोदर आलोय, तर दिल्लीचा बादशाह काय म्हणला, आता जर कबीर बाबा आले नाही तर आपण आश्रमात बसून गप्पा मारू। म्हणून राजाने सांगितलं, तिथल्या स्थानिक राजाने साधूंना विचारा आम्ही आतमध्ये येऊ का, नाही म्हटले तुम्ही नाही यायचं। मग याचा अहंकार जागृत झाला राजाचा, तो संयमाने तिथं आलेला होता, पण अहंकार जागृत झाला, मी पण मुसलमान आहे, मी पण मांसाहार करतो, माझ्यासारख्या राजाला जर हा एवढी किंमत देत नाही तर सामान्य माणसाला काय किंमत देत असेल, म्हणून त्यांनी त्याचं सिरकलम करून टाकलं। सगळे म्हणले नुकसान झालं। स्थानिक राजा हिंदू होता, त्यांनी सांगितलं तुम्ही काय केलं, कशासाठी आले होते। तो म्हणला जाऊ दे आता रिटर्न जाऊ, नाही तर आता त्याच्या गुरुला जर एवढा त्रास दिला तर तो आपल्याला काय करीन, माझा 10 शरीराचा बंद होण्यासाठी मी आलो होतो, पण आता रिटर्न जाऊ। आणि ते यायच्या अगोदर निघून, पण रस्त्यात भेट झाली तर कबीर बाबा म्हणतात दोघे राजे समोर बरोबर आहेत काय बरं। ते म्हणले काय सांगू, पण आमच्याकडून लय अपराध झालाय, काय सांगू, सांग म्हणले मन मोकळेपणाने। म्हणलं माझ्याकडून तुमच्या गुरूंचा शिरच्छेद झालाय, जाऊ दे म्हटले, हे ठरलेलंच होतं म्हणले, जगातली प्रत्येक गोष्ट ही ठरलेली आहे, असा संत तेथे विवेक असण्याची गा। बघा किती म्हणजे त्यांच्या याच्यावर भूमिकेवर ठाम येते, जे घडणार आहे ना ते घडलेलंच आहे, तुम्ही कशाला टेन्शन घेताय। पण म्हणले आता तुम्ही थांबलेच आहे तर अंत्यसंस्कार करून जा। सेम रामाच्या वेळेला तसंच झालेले बघा, रावणाला मारलं अंत्यसंस्कार करून, नाही तर प्रजा तुमच्या नावाने नाव खराब करतील तुमचे। आणि आतमध्ये गेल्यानंतर एंट्री मारल्यानंतर आश्रमात सगळे त्यांचे गुरुबंधू सांगले, बरं झालं कबीर बाबा तुम्ही आले, आपल्या गुरुजींना यांनी मारलं। अरे मूर्ख आहेत तुम्ही म्हणले, जे होणार आहे ते होणार आहे, तुम्ही कशाला, त्यांच्या आपल्या गुरुजींचा इंडियांच्याच हस्ते होता, त्यामुळे तुम्ही नाही। त्या अर्थी ते म्हणतात या जगातल्या स्थूल व सूक्ष्म वस्तूपासून ज्या क्रिया होते ती त्याचीच सत्तेने होते, त्याच्या सत्तेनेच होतं। वृक्षाचे पान खाली जाय, कारण ते सर्वत्र व्यापक आहे, ते कुठं नाही। म्हणून क्रियेचे हातही तेच आहेत, जेवढ्या क्रिया आहेत त्या क्रियेला हात धरा तुम्ही, त्या सगळ्या क्रिया कशाने होतात, हाताने होतात, मग ते सगळे हात कोणाचे आहेत। म्हणूनच त्याला परब्रह्माला वेदाने विश्वबाहू म्हटलेले आहे, त्याला सगळं जगातच जगच त्याचं बाहू झालेले, कारण की त्याच्या सत्तेने सर्व इंद्रिय सर्व प्रकारे सर्वदा क्रिया करीत असतात। तात्पर्य त्याच्या सत्ता मात्रे करूनच सर्व क्रिया होतात।
त्याच्याशिवाय होत नाही, म्हणून तोच सगळ्याचा करता आहे. शिवाय अर्जुना ते सर्व ठिकाणी एक समान वच्छेदे करूनच असते, म्हणूनच त्याला वेदांतात विश्राग्री हे नाव प्राप्त झाले आहे. त्या सगळ्यांना भेदू नये, त्यांच्यामध्ये आत बाहेर सगळ्यांना तो करू नये, म्हणून त्याला ते नाव आहे. ज्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे अवयव वेगळे नाही, सूर्याचा अंगच डोळे आणि डोळेच अंग आहे, त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू सर्व अधिष्ठान रूप असल्याने, स्वरूप असल्याने, सगळ्यांचे अधिष्ठान स्वरूप असल्याने, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. बघा आपल्याला किती भूमिकेवर ठाम राहायचे, आपला दृढनिश्चय किती व्हायला पाहिजे. आत्ता तर आपली कशी सुरुवातच झालेली आहे म्हटलं तरी चालेल. बरं आता जर कोणाला 10 वर्ष झालेत, 20 वर्ष आलेत, 20 वर्ष झाले तरी काय झालेली आत्ताशी सुरुवातच झालेली. म्हणजे आता हा जायचा आलाय दिवस थोडे हो म्हणले त्याचा इंड कधी व्हायचा. बघा त्याप्रमाणे सूर्याला अंग व डोळे वेगळे नाही, त्याप्रमाणे ब्रह्मवस्तू सर्वाधिष्ठान स्वरूप असल्याने सर्वांचे जे अधिष्ठान तेच माझे रूप पूर्ण. ती सर्वांस आपल्या स्वयंप्रकाशाने पाहते, तो आपल्याला पाहतोय ना आपण त्याला. आणि हेच वाक्य भागवत सांगितलं, जो ब्रह्मडोळा देखो जाय तो सर्वांगेच देखणा होय. बघा सगळ्या अंगाने देखणा होऊन जातो तो. जे सर्वांपेक्षा शिरोभागाप्रमाणे श्रेष्ठ, सगळ्यांपेक्षा उंच आहे, शिरोभागाप्रमाणे श्रेष्ठ, उंच व सर्व प्रकारे नित्य नांदत आहे, म्हणून त्याला विश्वमूर्धा असे वेदांतात म्हणतात. हे पहा अग्नीचे जे स्वरूप तेच त्याचे मुख होय. अग्नीचे स्वरूप आणि मुख काय आहे? स्वरूप अग्नी, आणि त्याचं मुख काय असणार आहे? पाणी नाही, अग्नीच. त्याप्रमाणे सगळे जगच त्याचं मुख पण आहे आणि शरीर पण आहे. त्याप्रमाणे जे सर्व व्यापक ब्रह्मवस्तू ब्रह्म सर्व वस्तूचा उपभोग घेते, सगळ्या जगाचा ती उपभोग घेते. आणि म्हणून त्याला करमत नव्हतं, तो आनंद घेतोय. पार्था याच कारणास्तव त्याला ब्रह्माला विश्वोत्तोमुख असे श्रुतीने सृष्टीच्या बोलण्यात आले आहे. आणि आकाश ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरलेले असते, त्याचप्रमाणे शब्दमात्रेबरोबर त्याचे श्रवण आहेत. काल आपण इथपर्यंत आलो. आकाश कसं आतून बाहेर सगळीकडून व्यापून आहे, त्याप्रमाणे आणून शब्दमात्रेवरच त्याचे श्रवण आहे. शब्दमात्रा बरोबरच आपला शब्द उच्चारल्याबरोबर त्याला लगेच इथं ऐकायला जाते. आता मी इथं बोलतोय आणि थोड्या वेळाने तुम्हाला ऐकायला येतं. 1 सेकंद 10 सेकंद जात असणार, तेवढ्यामध्ये माझ्याकडून शब्द निघणार आणि तिथं आता फापाळे साहेबांना ऐकायचं म्हणजे तिथपर्यंत जास्त पण एक 5-6 सेकंद तरी जाणारच, त्यांच्यापर्यंत जायला वेळ लागणार ना शब्दाला, आहे की नाही? थोडा वेळ लागेलच ना, का लगेच ऐकतं? बोललं का लगेच ऐकायला येते. म्हणजे बघा त्याप्रमाणे तो सर्वत्र ओतप्रोत असल्यामुळे तो शब्द तिथेच आहे. इकडून फक्त हवा काय होती, पेटीचं कशी बटणं दाबल्यानंतर तशी ही जीभ काय करते, असं केल्यानंतर लगेच तिथं कानाच्या तिथं पण आपल्या प्रत्येकाच्या म्हणजे प्रत्येकाच्या कानाच्या तिथं इथं एकटा बोलणार आणि ते 100 ठिकाणी जाणार कानाच्या ठिकाणी. किती सूक्ष्म आहे. म्हणून अनुरेणू आणि ठोकडा आणि तो का आकाश आहे एवढा. आणि भागवतमध्ये पण असं सांगितलं, ज्या वेळेला जो बोलतो त्यावेळेला ऐकतो पण तोच. कोण ऐकतो? बोलतो तोच. आणि जो समोरचा येतो त्यावेळेला त्यांनी मनुष्य डोळ्यापुढे नाही धरला. जे तत्व आहे, जे तत्व बोलतं तेच तत्व ऐकतं, आणि जे वाचतं, बोलतं आणि ऐकतं ते तत्व एकच आहे. मग दिसायला जरी तुम्ही वेगळे, हे शब्द वेगळे आहेत, हे मी वाचतो, मी वाचणारा, आता मी बोलणारा आणि तुम्ही ऐकणारे, असे 2 झालेत की नाही? बोलणारा आणि ऐकणारे. आणि ग्रंथ तिसरा, 3 झाले का नाही? आता एकच झाली. म्हणजे कागद माणूस सगळे सारखेच म्हणायचं का? असंच आहे. हे ऐशीचं संचले आणि परस्परे मिसळले, बुद्धी घेपे येतुले होवा वेगा. झाले हळूहळू पाठ झाले. मन हे म्हणले तुम्ही चुकवता आम्हाला, आणि हे म्हणता तुम्ही काय करता, मला काय करू नका, कन्फ्यूज करू नका म्हणतो. आकाश जसे ज्याप्रमाणे सर्व वस्तूत ओतप्रोत भरलेले असते, त्याप्रमाणे शब्द मात्रे बरोबरच त्याचे श्रवण आहे. तो बोलतो त्याच वेळेला लगेच ऐकतोय. म्हणून त्या ब्रह्माला आम्ही सर्वत्र ऐकणारे असे म्हणतो.
बोलणारा तो आणि ऐकणारा तो. या कारण या जगात सर्वाला ओतप्रोत व्यापून आहे. तो सगळ्यांना व्यापून आहे, आतून बाहेरून सगून. हे महामते अर्जुना, वास्तविक पाहता विश्व, चक्षु इत्यादी श्रुतींनी परमात्म्याला अवयव आहेत असे सिद्ध करण्याकरता केलेले नाही. आपली भूमिका दृढ असे सिद्ध करण्याकरता केलेले नाही, फक्त परमात्म्याचे सर्व व्यापकत्व दाखवण्याचा त्यांचा मुख्य अभिप्राय आहे. नाही तर आपण लगेच त्याला असंच बघू, डोळे कान हात, आणि तेच 11व्या अध्यायात तसं वर्णन दाखवलं. बस लोकांनी तेच धरलेले. असा एवढं आवड विश्वरूप पाहिलं आणि मग अर्जुन पडला खाली. आता एवढं दाखवायचं म्हणजे मोठ्या मैदानातच घेऊन जायला लागेल, आणि मैदानात सुद्धा किती दाखवू शकतो. हे सगळं दिसतंय, हे तेच आहे. वास्तविक ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट आहे. सर्व शून्यपणाचा म्हणजे जेवढी तुम्ही मागे मागे जाणार तर शून्य सुद्धा तुम्हाला दाखवायचं आहे, म्हणून कळण्यासाठी. काहीच बॅलन्स राहिलं नाही म्हणून दाखवायचं आहे. एरवी ते शून्य पण नाही आहे, शून्याच्याही पलीकडचं आहे, आणि व्यापक म्हणलं तर आकाशापेक्षा मोठे. वास्तविक ब्रह्म हे सर्व शून्यपणा. काल आपण मागच्या 42 पर्यंत आलो होतो, 82, आता तिथून पुढे वाचतोय. आकाशाच्या पुढचं सांगितलं होतं. हे महामते अर्जुना, वास्तविक पाहता विश्वचक्षु इत्यादी श्रुतींनी परमात्म्याला अवयव आहेत असे सिद्ध करण्याकरता केलेले नाही, फक्त परमात्म्याचे सर्व व्यापकत्व दाखवण्याचा त्यांचा मुख्य अभिप्राय आहे. वास्तविक ब्रह्म हे सर्व शून्यपणाचा शेवट निश्चदावधीभूत आहे. हाही सापेक्ष भाव जे ते सहन होत नाही, दाखवता पण येत नाही आणि नाही असं पण नाही. निश्चदा अवधीभूत म्हणजे आहे पण नाही आणि नाही पण नाही, असं पण आहे. नाही म्हणजे नाही का, आहे तर दाखवता येत नाही, कैसे बोटाने दाखव तुला. हाही सापेक्ष भाव जे तर आहे किंवा नाही, हा सापेक्ष भाव जे ते सहन होत नाही. त्याच्या ठिकाणी नेत्र, हात, पाय इत्यादी अवयवांची गोष्ट बोलायच नको. तो आहे, देव आहे, देव आहे, हे आता तुम्हाला आपल्याला समजण्यासाठी. नाही तर हे बोलतोय कोण आणि ऐकतोय कोण, हे कळत नाही म्हणून त्यावेळेला बोलावं लागतं. कळाल्यानंतर देव आहे काय नाही काय बोलायची गरज नाही. ते आहे किंवा नाही ही गोष्ट तिथं नाही, तर त्याला हातन पाय ही गोष्ट बोलाव्यासच नको. त्याला सहन होत नाही, म्हणजे सहन नाही होत म्हणजे काय आपल्याला धावून येतो काय मग असं बोलल्यावर आपण म्हणजे ते त्याला लागू पडत नाही. आता लोकदृष्ट्या एखादी मोठी लाट दुसऱ्या एका लहान लाटेला गिळून टाकते असे दिसते, परंतु ती ग्रासणारी थोरली लाट त्या ग्रासल्या जाणाऱ्या लहान लाटेपासून पाण्याच्या दृष्टीने वेगळे आहे काय. आता इथपर्यंत मी म्हणून पारायण करताना ते हे लाटण बीट काय त्याच्या डोक्यातच न्यायचं. काय येणार आहे सांगा बरं, किती स्पीडने गाडी चालू आहे. त्या लोकल चालतात, डबल त्या मेल चालतात, ज्यातून ज्याने जातो आपण त्या दादा 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 काही झालं तर काही शिल्लक राहायचं नाही, है की नाही. तशा प्रकारची जर पारायण चाललं काही शिल्लक राहणार आहे. हां, किती दृष्टांत मग जबरदस्त दिले त्यांनी. 86 क्रमांकाची. पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रासीजत असे एके कळे ऐसे कळे करा. असं पाठ झालं पाहिजे का काय, एकदम मस्त. पै कल्लोळा ते कल्लोळे, ग्रासीजत असे ऐसे कळे, परी ग्रासी ते ग्रासा वेगळे असे काही. केवढं सोपं ओळ आहे ही. ओळ किती सोपी, अर्थ कळल्यानंतर सोपे. एक लाट दुसऱ्या लाटेला गिळते असं कळतंय खरं आपल्याला, पण आपल्याला कळलेलं ते खरं आहे का आपल्याला कळलेलं खरं आहे का ते नाही. ते ग्रासा वेगळे असे काही, जे ग्रासी ते आणि ग्रासा वेगळे, खाणारा आणि खाद्यवस्तू वेगळे आहे का. पेरू आणि पेरू खाणारा वेगळा आहे का नाही, असंच त्यांना म्हणायचं. इथे लाटेचं काय देतात, सजातीय उदाहरण दिलेले. त्याप्रमाणे तैसे साचची जे एक ते तर जे के व्याप्य व्यापक परी बोलावया नावेक करावे लागे. ही पण पाठ आहे ना. पैशून्य ही पण पैशून्यचंही दावावे झाले, तै बिंदुले एक पाहिजे केले, तैसे अद्वैत सांगावे बोले, तैद्वैत किजे. एरवी तरी पार्था गुरु शिष्य सत्पंथा
आडळू पडे सर्वता बोल खुंटे. म्हणजे बोलायचंय म्हणून बोलायचंय, नाही तर तसं वास्तव नाहीये. जसं शून्याप्रमाणे त्याप्रमाणे खरोखर एकम द्वितीय घर सर्वत्र सर्वच ब्रह्मच सर्वत्र घनदाट भरलेले आहे. तर त्याच्या ठिकाणी व्याप्य आणि व्यापक भाव तरी कोठून येणार? मग शास्त्र व्याप्य व्यापक भावाचे प्रतिपादन का करते असे म्हणशील तर शिष्याला यथार्थ बोध होण्याकरता क्षणभर तसे कल्पित भेद स्वीकारून वर्णन करावे लागते. 87चा अर्थ आहे. तैसे साचची जे ते व्याप्य व्यापक परी बोलावया नावे करावे लागे. बोलावया नावे क्षणभर बोलावं लागतं. कोणासाठी? शिष्यासाठी ते म्हणतात. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे हिशोब लिहिताना बाकी पूज्य दाखवण्याची वेळ येते त्यावेळे शून्याबद्दल वर्तुळाकृती एक बिंदूले काढावे लागते. त्याप्रमाणे अद्वैत शब्दद्वारा स्पष्ट करून सांगायचे म्हटले म्हणजे द्वैताचा स्वीकार करूनच तसे स्पष्टीकरण करावे लागते. नाही तर अर्जुना गुरु शिष्य संप्रदाय रूप सन्मार्गास अडथळा येऊन तो चोहूकडे बंद पडेल आणि अद्वैताविषयी सर्व भाषणच बंद होईल. म्हणून तिकडं जसा झिरो दाखवावा लागतो तसा गुरुजीला शिष्य झिरो दाखवावा लागतो आणि गुरुजी 10 दाखवावं लागेल 100. तेव्हा गुरुजी हळूहळू त्याला ते परिपूर्ण त्याच्याकडं घेऊन जाईल. अद्वैताविषयी सर्व भाषणच बंद होईल. म्हणून श्रुतीने द्वैताच्या साह्याने अद्वैताचे प्रतिपादन करण्याचा राजमार्ग वाहता सुरू केला. तेव्हा आता आपल्या नेत्रांनी जे दृश्य आकार दिसतो त्या मत ते ब्रह्म कसे व्यापक आहे तेच ऐक. तेव्हा आता आपल्या नेत्राने जो दृश्य आकार दिसतो त्यामध्ये ते ब्रह्म कसे व्यापक आहे तेच ऐक. 91 वाचा बरं साहेब. तेची आता अवधारी ये नेत्रगोच्या आकारी ते नाही. हां वाचा. आता इथं त्या मत ते ब्रह्म, त्या मत कसं आलं? त्या मते किंवा त्यामध्ये असेल ते ब्रह्म कसे व्यापक आहे तेच आहे. कितीला? 890ला थांबायचं. कुठपासून? 83च्या अगोदर पण घेतलेल्याच आहेत ना. म्हणजे कंटिन्यू चालू ठेवायचं आहे की नाही. मला वाटतं 65 पासून चालू केलेले. 890ला थांबायचं. 2 श्लोक घ्यायला लागले. 2 आहे का? हे 2 श्लोक किती गुढ आहेत, महत्वाचे. श्लोक क्रमांक आता तेव्हा परत वाचतं साहेब ते वाचा. तेव्हा आता आपल्या नेत्राने जो दृश्य आकार दिसतो त्यामध्ये ते ब्रह्म कसे व्यापक आहे तेच ऐक असाच अर्थ आहे ना. तेची आता अवधारी ये नेत्र गोचरे आकारी ते नेगाव जयापरी व्यापक असे. बघा तेची आता अवधारी ऐक. ये नेत्र गोचरी आकारी आपल्या डोळ्याने दिसणारा आकार ते नेयगा जयापरी व्यापक असे. ते जसं व्यापक आहे तसं सांगतो ऐक. श्लोक क्रमांक 14 वाचतो. ज्याचा अवभास प्रकाश व सर्व इंद्रियांच्या गुणांनी होतो व जे बघा ज्याचा अवभास प्रकाश सर्व इंद्रियांच्या गुणांनी होतो पण जे सर्व इंद्रियांनी रहित आहे त्यामुळे कोठेही आसक्त न झालेले तथापि सर्वाला धारण करणारे सर्वांचे अधिष्ठान ते गुणरहित आहे पण गुणांचा सुखदुःख मोह या कार्याचा भोग घेणारे असे ते ज्ञेय आहे. वाचा साहेब अर्थ. सर्वेंद्रिय गुणाभास श्लोकाचा अर्थ लिहिले. सर्वेंद्रिय गुणाभास सर्वेंद्रियाच्या मध्ये ते आहे असं भासमान वाटते. सर्वेंद्रिय विवर्जित त्याच्यात असून त्याच्यात विरहित. वस्तुता असक्त कुठेही ते गुंतले नाही. एवच सर्वभूत सर्वांना धारण करणारे आहे. धारण करणारे. निर्गुण ते गुणरहित गुणभोक्तृ आणि त्याचं भोक्तृत्व त्याच्याकडे घेतंय ते असं दाखवले. पहा हे पहा अर्जुना ते ब्रह्म असे आहे की ज्याप्रमाणे अवकाशात पोकळीत सर्व आकाश भरलेले असते
किंवा तंतू हे वस्त्रामध्ये वस्त्ररूप होऊन असतात. हे बघ, रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरूपच होऊन असतो, तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपपणाने राहत असतो, सुगंध जसा कर्पूरत्वाच्या रूपाने कापुरात भरलेला असतो व क्रिया शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीस पडते. फार काय सांगावे अर्जुना, ज्याप्रमाणे सोन्याचा तुकडा किंवा सोन्याचा अलंकार सोन्याच्याच रूपाने दृष्टीस पडतो, त्याप्रमाणे जे या सर्व जगाचे आदी कारण असून ते सर्व रूपाने दृष्टीस पडते. सोने ज्यावेळेस रव्याच्या तुकड्याच्या रूपाने दृष्टीस पडते, त्यावेळेस आपल्याला तो रवा तुकडा आहे असे वाटते, परंतु सोने ह्या दृष्टीने पाहू गेले असता तो रवा सोनेच आहे. अरे अर्जुना, पाण्यात म्हणजे सगळं जगात जेवढं दिसतंय ते टोटल काय आहे? ब्रह्म असं म्हणायचं. हे पहा, ब्रह्म असे आहे की ज्याप्रमाणे अवकाशात पोकळीत सर्व आकाश भरलेले असते, अवकाशात पोकळीत सर्व आकाश भरलेले असते, किंवा तंतू वस्त्रामध्ये वस्त्ररूप होऊन असतात. हे बघ, हा एक उदाहरण दिलं, 2 उदाहरण झाले. हे बघ, रस ज्याप्रमाणे उदकामध्ये उदकरूप होऊन असतो रस, तेज ज्याप्रमाणे दीपामध्ये दीपरूपाने राहत असते. मग दिवा जरी दिसला तरी काय ते तेजचे, उदकामध्ये पाणी जरी दिसलं तरी काय रसच आहे ना. अजून काय सांगितलं, वस्त्रामध्ये वस्त्र जरी दिसलं तरी काय तो तंतूचे, पटत्व तंतू नव्हे, ते तंतूशीच बनले आहे. ऐशी खोली डोळा पाहे तै ऐक्य. बघा, म्हणजे दिसतोय पट आणि आहे तंतू. तंतूशिवाय पट नाही. तसं इथं अवकाश पोकळी म्हणजेच आकाश, वस्त्रामध्ये तंतू म्हणजेच वस्त्र, रस म्हणजेच उदक झालेले, तेज म्हणजेच दीपामध्ये राहणारा तेजपाना म्हणजेच दीप म्हणजेच तेज, सुगंध जसा कर्पूरत्वाच्या रूपाने कापुरात भरलेला असतो. बघा, अख्खा कापूर म्हणजे काय, हे अमृतानुभवात उदाहरणं दिले. सुगंध म्हणजेच कापूर येतोय, मग त्याला आकार आहे का? पण दिसतोय मऊ, पांढरा पण दिसतोय, गोल पण दिसतोय, पण तो काय? किंवा क्रिया शरीराच्या रूपाने दृष्टीस पडते. बघा, ह्या ज्या क्रिया आहेत ह्या शरीराच्या रूपाने प्रगट झालेल्या दिसतात. ते कोण हलतंय? बघा, बोलतं, चिमचिम डोळे हलवतंय वगैरे, ते कोण? आणि जरी हे दिसतंय तरी सुद्धा वस्तुतः ते त्याचं भोक्तृत्व भोगू नये, पण ते परत कसे आलिप्त आहे, ते सर्वेंद्रियाच्या रूपाने दिसते. बघा, सर्वेंद्रिय गुणाभास, सर्वेंद्रियांच्या गुणाच्या क्रियेच्या नुसार ते भासमान होते, पण सर्वेंद्रिय विवर्जित आहे, त्याच्यापासून परत वेगळंपणे, आणि मात्र क्रिया मात्र हे आयशे मिसळलेले आहे का नाही, त्याच्यातून तुम्ही वेगळं करायला शिकले पाहिजे, आहे का नाही. फार काय सांगा अर्जुना, ज्याप्रमाणे बघा शरीराच्या रूपाने शरीरात दृष्टीस पडते, क्रिया शरीराच्या रूपाने, म्हणजे मेलेला माणूस हलत नाही, चालत नाही, मग चालतंय कोण? ती शक्ती, ती शरीराचं. फार काय सांगावे अर्जुना, ज्याप्रमाणे सोन्याचा तुकडा किंवा सोन्याचा अलंकार सोन्याच्याच रूपाने दृष्टीस पडतो. अंगठी जरी आपण काल म्हटलं अंगठी जरी दिसली तर ती काय दिसते आपल्याला, पण आपण नाम आणि रूप पाहतो, त्याचा गोलाकार आणि त्याचं नाव. तेवढं जर वगळलं तर काय ते सोनंच आहे, आणि नाही वगळलं तुम्ही त्याच्याकडं तेवढं अंगठी म्हणून नाही बघितलं तरी सोनं आहे, आणि अंगठी जरी बघितली तरी काय सोनंच. त्याप्रमाणे ते या सर्व जगाचे अधिकारण असून ते सर्व रूपाने दृष्टीस पडते, सर्व रूपाने दृष्टीस पडते. म्हणजे एक कमळाचं फूल आणि त्याच्या समजा 100 पाकळ्या असतील तरी त्या सगळ्या पाकळ्या कशाच्या आहेत? कमळाच्या आहेत, आहे की नाही. सोने ज्या वेळेस रव्याच्या तुकड्याच्या रूपाने दृष्टीस पडते त्यावेळेस आपल्याला तो रवा म्हणजे तुकडा आहे असे वाटते, परंतु सोने या दृष्टीने पाहू गेले असता तो रवा सोनेच होय. अरे अर्जुना, पाण्याचा ओघ वाकडा असला म्हणजे पाणी वाकडे दिसते, परंतु पाणी खरोखर वाकडे नसते तर सरळ
असते. तसा एखादा माणूस वाकडा दिसला तरी ब्रह्म वाकडं नाही. लोखंड तापवून लाल दिसू लागले तरी ते लोखंडच आहे, अग्नी नव्हे. घटाच्या बघा आता परत आता जागेवर ठेवलं त्याला जड वस्तूला. घटाच्या आकाराने वेटाळलेले आकाश वाटोळे दिसते व तेच घराचे चौकात सापडलेले अवकाश पाहिले म्हणजे चौकोनी दिसते. परंतु तोच मठ व घट नाश पावल्यावर त्यातील आकाशाचा नाश होत नाही किंवा तत्वता आकाश वाटोळे वा चौफळे झालेच नाही. त्याप्रमाणे जे ब्रह्म मायेच्या उपाधीने विश्वमय होते परंतु ब्रह्म मात्र विकारी झालेले नसते. विकारी झालेले म्हणजे आकारात आलेले नसते. चौकोनी जरी झाले तरी आकाश चौकोनी झालेले नसते पण उपाधीमुळे दिसते. मडक्यात गेले तर गोल दिसले तरी पण ते गोल झालेले नसते. तसे ब्रह्म जरी प्रकृतीत आले तरी ते प्रकृती सारखे नसते. त्यांचं स्वतःचं अस्तित्व जसं आहे तसंच आहे. तुका म्हणे देव आहे तैसाच आहे. अर्जुना ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे त्या इंद्रियांप्रमाणे व सत्वगुणाप्रमाणे आकारास आले आहे. बघा ते ब्रह्म मन ज्यात मुख्य आहे त्या इंद्रियाप्रमाणे सत्वाधिक गुणाप्रमाणे आकारास आले आहे. असा केवळ भास मात्र होतो खरे. जरी दिसलं तरी कसे भासमान आहे जगत. काय प्रमाणे का भासमान भासते. सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकारू. म्हणजे हे भासमान का दाखवलं. रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. बघा त्याप्रमाणे रश्मीवर जसा साप वाचतो तसा ब्रह्म सत्यवर जगत हे भासतं. भास मात्र होतो खरे परंतु बघा आकारास आले आहे असा केवळ भास मात्र होतो खरे. परंतु ज्याप्रमाणे बघा अमृतानुभवातलं दुसरं उदाहरण. ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या ढेपेतच असते. तिला आकार नसतो गोडीला गोल चौकोनी हे की नाही. परंतु ज्याप्रमाणे गुळाची गोडी ही गुळाच्या ढेपेतच असते पण ती गोडी त्या ढेपेच्या आकाराची झालेली नसते. त्याप्रमाणे बघा तसा गुळाची गोडी आकारात नसते. ती गोडी स्पेशल आहे गुळातच आहे. दिसती आकारासारखी पण आकारासारखी नाही. पण ती गोडी त्या ढेपेच्या आकाराची झालेली नसते. ढेपेतच असते पण ती गोडी त्या ढेपेच्या आकाराची झालेली नसते. त्याप्रमाणे इंद्रिय व गुण हे खरोखर ब्रह्माच्या ठिकाणी नाहीतच. आणि मागे काय सांगितलं ते विश्वबाहू आहे विश्वचक्षु आहे सगळ्यांमध्ये उंच आहे. मग कसं दाखवले त्या आत्म्याची उंची आत्म्याचं स्वरूप सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. पण तुम्हाला आपल्याला समजावं म्हणून परत काय सांगितलं शून्य दाखवायचं आहे म्हणून किंवा शिष्याला समजायचं म्हणून बोलावं लागलं. तसं तुम्हाला आपल्याला अद्वैत वाट सांगायचे म्हणून द्वैताकडून थोडी वाटचाल केलेली आहे. हे कपिलध्वजा ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे. बघा दुधाच्या आकाराने असते म्हणजे दुधात तूप आहे पण ते तसं त्याच्यात असून त्याच्याप्रमाणे नाही ठीक आहे नाही. हे कपिलध्वजा ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते. आता अवस्था कशाची आहे त्याची दूध तूप आहेच आहे दुधात दिसते दुधाच्या आकारासारखं पण तसं आहे का ते नाही. परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे. दुधाच्या आकाराने असले तरी दूध म्हणजे तूप नव्हे. त्याप्रमाणे जे ब्रह्म विकार रूप विश्वात भरलेले असून विकार रूप म्हणजे आकाराला आलेलं ते निराकार आहे. पण आकारात आलं त्यावेळेला काय झालं ते विकारलेलं दिसलं तरी विकारलेल्या जगतात मी नाही. म्हणजे रश्शीवर दिसलेला साप म्हणजे आता काय झालेले रश्शी काय झालेली दिसती आता विकारलेली आहे. मग जरी रश्शी विकारलेली दिसली म्हणजे साप दिसला तरी मी त्या रश्शीमध्ये साप रूपाने नाही. तसं विकारलेल्या जगतात मी जरी विकारलेलो दिसलो तरी मी विकारलेलो नाही. म्हणजे आकाराला आलेलो दिसलो तरी मी आलेलोच नाही आहे ते जागेवर जसंच्या तसं आहे.
त्याप्रमाणे जे ब्रह्म विकार रूप विश्वात भरलेले असून, त्याप्रमाणे जे ब्रह्म विकार रूप विश्वात भरलेले असून ते ब्रह्म विकार म्हणजे कंसात नाम रूपात्मक विश्व नव्हे. बघा विकार या शब्दाचा अर्थ किती स्पष्ट दिलाय. नाव आणि रूप हे सोडून मला जर पाहिलं तर मी आहे, आणि नाम आणि रूप पाहिलं तर कसं दिसेल, ते विकारलेलं दिसेल. हां दुधात त्याप्रमाणे जे ब्रह्म विकार रूप विश्वात भरलेले त्याच्यावरचं का हे कपिल ध्वजा ज्याप्रमाणे दुधाच्या अवस्थेत तूप दुधाच्या आकाराने असते. आता दूध का तूप कशात आहे, दुधाचंच आहे, आणि ते स्पेशल नाही म्हणजे त्याला आकार कशाचा आहे, आता दुधाचाच आहे, परंतु ते दूध म्हणजे तूप नव्हे. हां 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 तर आता तो जो सांगितलाय ना तो अजातवाद स्पष्ट सांगितलाय ना. आता तुम्हाला त्याच्यातून थोडंसं बाजूला करून सांगतायत असं, त्याच्यापासून थोडं बाजूला. मग आता तो जो आहे ना भरला घनदाट हे होलसेल वाक्य झालेले, आणि एक हरी आत्मा जीव शिव सम. आता हे वेगवेगळं करून सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि मग अशी सांगितलेलं ते तसं सांगितलेले सोन्याचा रवा जरी झाला तरी काय ते सोनचे भरला घनदाट हाडी दिशेत, हा सूक्ष्म रूपाने, पण त्याला आकार नाही. तुम्ही आकार म्हणता ते बारीक झालं. किंवा अजून एक उदाहरण माऊली सांगतात, सोनियाच्या सुती होईल. किंवा परमाणू ते पारियाचा रवा, तो जसा आकार आपण घ्यायला जाऊ तसं ते अजून छोटं छोटं होत राहतं. हां मग तो आकार जरी घेतला तर त्याला आकार नाही. तुम्ही आपण आकारच बघत बसू म्हणून आकार नाही, आकारातीत वस्तू आहे असं सांगायचं. त्याप्रमाणे म्हणजे दूध म्हणजे तूप नव्हे, त्याप्रमाणे जे ब्रह्म विश्वरूप विश्वात भरलेले असून ते ब्रह्म विकार नाम रूपात्मक विश्व नव्हे असं सांगायचं त्यांना. मग आता मागे सांगितले तैसे भूत जात माझ्या ठाई, कल्पिले तरी आभासे पाही, आणि निर्विकल्प पाहे तरी ते तर मीच मी. मग हे जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंत, तसं भरला गण दाठारी दिसे. पण आता तुम्ही त्याला सगळ्याला समजून नको राहायला, चिटकून नको राहायला, त्याच्यातलं वास्तव आपण जाणावा म्हणून त्याची अशी फोड फोड करून वेगवेगळं दाखव. पवन तेवढाच तैसे जर हलवलं तर वेगळा दिसे, एरवी गगन त्याची ते. किंवा माझे विस्तारलीपणाचे नावे, हे जगच नव्हे आगवे, जैसे दूध मुराले स्वभावे तरी तेच दही, त्याप्रमाणे हे सगळं जगच मी आहे सगळं. सुवर्णाचे अलंकार बनवल्यावर त्या आकारास आपण बुगडी वाकी अशी नावे देतो. बाकी सुवर्ण दृष्टीने सोने ते सोनेच. आलं का परत. आता बघा हिच्यात थोडा भेद दाखवलेला दुधात आणि तुपात, पण इथं मात्र परत जागेवर आणलेले. मग तिथं पहिलं फक्त काय सांगितलं, आकार नाही पाहिजे. मग दुधात तूप आहे पण त्याला आकार पाहता तुम्ही, ते आकारातीत आहे, निर्गुण निराकार नाही जे आकार जेथून चराचर हरीशी भजे. हे आता हे स्वरूप समजून सांगायचं आहे, आणि नंतर गुणातलं समजून सांगायचं त्यांना. आता कसं सांगायचंय, गुणातीतच सांगायचंय. त्याप्रमाणे ते ब्रह्म विश्वरूपात विश्वात भरलेले असून ते ब्रह्म विकार नामरूपात्मक विश्व नव्हे. कारण सुवर्णाचे अलंकार बनवल्यावर त्या आकारास आपण बुगडी वाकी अशी नावे देतो. बाकी सुवर्ण दृष्टीने ते सोनेच आहे. त्याप्रमाणे मी तुला समजेल अशा उघड मराठी भाषेत सांगायचे म्हटले तर अर्जुना, आता डायरेक्ट होलसेल वाक्य सांगतो, ब्रह्म हे गुण व इंद्रियापासून वेगळेपणाने आहे असे समज. हे सांगायचे त्यांना. दुधात तूप आहे पण ते दुधासारखं नाही, त्याच्यापासून वेगळे. नाव आणि रूप जाती क्रिया भेदू हा सर्व प्रकार विशेष भाषा आकारालाच लागू आहे, ब्रह्म वस्तूला नाही. आणि आता इथं तुम्ही पाहताना संबंध पाहिला, जाती पाहिली, नामरूप पाहिलं, तर मग आकाराला आहे मग वस्तूला नाही. मग तुम्हाला काय पाहिजे, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत. आणि जर तुम्ही तत्वज्ञ असाल तर तुम्ही ते पाल, तत्वज्ञ संत स्वीकारित.
आता बघा हा विषय तसा किचकट आहे इतरांच्या दृष्टीने, पण आपल्याला हा विषय सोपा वाटतो. इतर विषय आपल्याला किचकट वाटेल कधी, पण हा विषय सोपा वाटतोय. आणि हा विषय जगामध्ये खूप अवघड आहे, पण आपल्याला बाबांच्या मेहरबानीने कळत चाललेलं आहे हळूहळू. पण कळलाय, परोक्ष कळालेला आहे. अनुभूतीला अपरोक्षपणाने आला तरी तो काही काळापर्यंत येतो, क्षणिक सत्संगात असताना, इथे विचारात असल्यावर. पण जेव्हा व्यवहारात आजमायचं त्यावेळेला मात्र आपली तिथे काय होतात, दांड्या गोल होतात. क्वचित एखादा दृढ अपरोक्ष ज्ञानी होऊ शकतो. काही झालं तर मी वासुदेव तत्वता, काही झालं तर मी, असं वाटतं का? काही झालं तर आपल्याला, काही झालं का लगेच आपल्या प्रतिक्रिया लगेच उमटतात, लगेच टाक 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 टाईप करीत बसायचं याच्यावर. येड्याचा बाजार आणि पेड्याचा पाऊस सगळा. त्यावेळेला ते कुठं विसरून जातं काय कळतच नाही माणूस. ते लय सोपं झाले ना, एक नंबर झाले ते. नामरूप आणि संबंध, जाती, क्रिया, भेद हे सर्व प्रकार विशेष भाषा आकारास लागू आहे. ब्रह्मवस्तूला नाही. हे बोलणं आणि हे जे काही चाललंय हे कसं आहे, त्या याला आहे, वस्तूला नाही. ते ब्रह्म कधीही गुण होत नाही व त्याचा आणि गुणाचा वस्तूचा संबंध नाही, परंतु रज्जू सर्पाप्रमाणे त्याच्याच ठिकाणी ते भासतात. हे खरे, ते त्याचे नाहीत पण त्याच्या ठिकाणी भासतात, हे मात्र 100% खरे. याच कारणास्तव अर्जुना, अज्ञानांच्या मनात असे येते की गुण हे ब्रह्मच धारण करते अज्ञानांच्या, परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत ते त्यास धारण करते असे मानणे म्हणजे जसे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्यांना अवकाश धारण करते. बघा, परंतु ब्रह्माच्या ठिकाणी गुण आहेत ते त्यास धारण करते असे मानणे म्हणजे ढग आकाशात दृष्टीस पडतात म्हणून त्यांना आकाश धारण करते, किंवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आरशानेच धारण केले आहे असे म्हणण्याप्रमाणे होय. आरसा काहीच घेत नाही पण दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही त्यांना तिथे जाऊन सांगता का जरा बोलू कमी म्हणा, प्लीज म्हणा, रिक्वेस्ट. आकाशात दृष्टी पडतात बघा, ढग आकाशात पडले तरी त्यांनी काही ढगाने आकाशाला पकडलं नाही किंवा आकाशाने ढगाला पकडलं नाही. किंवा दुसरं उदाहरण दिलं, आपण आरशाच्या समोर गेलो तर आपण आरशात दिसतो पण आरशात आपण असतोय का? नाही. तसं मग आता हे किती सूक्ष्म रूप राहील. आता दुधाचं आणि तुपाचं तर राहिलं बाजूला, आता आपण दिसतोय ते खोटे आहेत पण दिसतोय मात्र खरे. किंवा आरशात पाहिले असता जे प्रतिबिंब दृष्टीस पडते ते आरशानेच धारण केले आहे असे म्हणण्याप्रमाणे होय. किंवा सूर्याचे प्रतिबिंब पाणी धारण करते. बघा, सूर्याचं प्रतिबिंब तारा कशात दिसते, परंतु ते आता हा दृष्टांत अजून सोपा केला. बघा, सूर्य किती वरती अंतरावर आहे पण पडलाय पाण्यात दिसतोय. आणि जरी बघायला गेले तर त्याच्यात चेक करायला गेले तर नाही, आणि न चेक करता आहे. किंवा सूर्याचे प्रतिबिंब पाणी धारण करते अथवा सूर्य रश्मी मृगजळ धारण करतात. आता इथं किती विरोधाभास दाखवलाय. ते त्याचा आणि पाण्याचा वेगळा भाव आहे. 36 आकडा आहे, ते तेज आहे आणि पाणी नॉर्मल आहे. हा, पण ते दाखवतं काय, टोटल विरोधाभास दाखवते. काय दाखवते ते? पाणी दाखवते. मृगजल म्हणजे काय दाखवते ते? पाणी. आणि आहे काय ती प्रखर किरण आहे, चटका देतील अशी. किंवा सूर्याचे प्रतिबिंब पाणी धारण करते अथवा सूर्यरश्मी मृगजळ धारण करतात असे वास्तविक नसताना लोक समजतात. म्हणून माऊलींचं वाक्य कधी कधी समजेल आपल्याला, राम जाणे. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृगजळवत जाईल रया. उन्हाच्या झळ्यांमधून दिसताना पाणी, ते पाणी नाही पण सगळ्यांना वाटतं पाणी आहे. जनावरांना वाटतं, माणसांना पण वाटतं. हे आपल्याला पटेल. पण आता आपण थोडं जरा हुशार झाल्यामुळं नाही नाही आम्हाला कळाले, जरी वाटलं तरी काय आहे ते पाणी नाही आहे, मृगजळ आहे. हां, सूर्यकिरणच आहे ते.
पाणी पण नाही आणि मृगजळ पण नाही, ते काय आहेत? प्रत्यक्ष या उपाधी माझी, त्या मृगजळाच्या उपाधीमध्ये तत्वरूपाने काय आहे? सूर्य आहे. तसं हे जग पाहतोय आता आपण, तर आपण मृगजळ म्हणून समजतोय का प्रत्यक्ष परमात्मा म्हणून समजतोय? सूर्यकिरण म्हणून समजतोय मृगजळ पाहताना का पाणी समजतोय? दुपारच्या वेळेला गाडी चालवताना अशा रस्त्याला लाटा दिसतात तेव्हा काय समजतो आपण? काहीच समजत नाही. काय समजतो आपण काका? मृगजळ समजतो. पण आता आपल्याला ज्ञान झालेले काय? ते जल नाही, ते काय? सूर्यकिरणे. हा दृष्टांत झाला. आता सिद्धांत या जगाकडे पाहताना आपण काय पाहतोय? जलच पाहतो का सूर्यकिरण पाहतोय? पक्क असं पक्क वाटतं ना आपल्याला नेहमी. मग मामीला मानलं पाहिजे. हा, हे म्हणतात ना, खरं आहे कळतंय पण टिकून नाही राहत माणूस. आपण म्हणतो जर काही शेजाऱ्याचं पाजाऱ्याचं भांडण झालं काय म्हणणार आपण? तू अशी का बोलली, तो असा का बोलला? त्याला असं म्हणतो काय ब्रह्म असं का बोलतो तू? असं म्हणले ते म्हणतील पार येडे झाले ते बोलू, काय का नाही? म्हणजे त्यावेळेला आपण मृगजलच पाहतो, सूर्य समजत नाही. असं रागूनच समजलं पाहिजे. समजलं पाहिजे पण नाही ना समजून घेत, काय करायचं आता? हा, समजणाराला समजतं. आणि ज्या वेळेला तो परत दुपारी गेला का पाहतो तर दुसऱ्या दिवशी काय दिसतं त्याला? दुसऱ्या दिवशी आज समजलंय मृगजळ नाही सूर्याचे, दुसऱ्या दिवशी त्याला वाटलं पाहिजे ना पाहतानी. पण पण तो काय करतो? तो सूर्य समजायला पाहिजे पण कधी हा त्यांनी दुसऱ्या दिवशी पण. याचं नाव आहे बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. ब्रह्मभावी आपण आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायणारणशी. काही झालं तर आता यांचंच उदाहरण काय म्हणले स्वामी विवेकानंद? मी वाळवंटातून जात असताना मला असं मृगजळ दिसलं. पहिलं 2-3 वेळा मी फसलो, पाणी म्हणून पळालो, पण नंतर मी दृढ निश्चय केला आज जरी दिसलं मृगजळ तरी ते काय आहे? पाणी नाहीच, ते काय आहे? सूर्यकिरणे. मग मी त्याच्या पाठी पळालो नाही. आता आपण कशाच्या पाठी पळत नाही? सर्वच पळतात. मग काय सूर्य समजून काय त्यांनी दिवा लावला मग? हा, ही ती बरोबर तुमची म्हणजे माऊलीची भूमिका आहे, त्याला समजलं मग. असं आहे ना, यांचे पटत नाही लोकांना. माऊलीचं कुठं पटतंय? पण नखरे फक्त करतात, पटले दाखवतात म्हणून. पटलेलं फक्त नखरे करून दाखवतात, पण पटत नाही माऊलीचं. माऊलींना पटतंय पण माऊलींचं इतरांना पटत नाही. समबुद्धी घेता समान श्रीहरी कुठं पटतंय? जर नाचताना जर हरिपाठ चालताना जर धक्का लागला तर नाही ना पटत माणसाला. हा, दिसत नाही म्हणतात का? म्हणतात काय दिसत नाही? सूर्य दिसत नाही का? म्हणजे आला ना परत. आणि हे सोपं नाहीये. हे जे जुने महात्मे जे बोलतात ना, ते तुम्हाला पटणं आणि व्यवहारात वापरात आणणं हे सोपं नाही तुम्हाला. ते तलवारीच्या धारेवर चालणं सोपं आहे, पण हे तुमच्या बुद्धीचा निश्चय होणं हे जड आहे तुम्हाला. पण एखादा असा आहे तो त्याच्यावर मात करू शकतो. विरळाईसा कोणी तो करू शकतो त्याच्यावर मात. तू का म्हणे धन्य वंश त्या नाराचा, तो त्याच्यावर मात करू शकतो. तो एखादाच असतो. अस्तेच्या महापुरी रिक्तात किती कोटीवरी परिप्राप्तीच्या पैल तरी एखादा दिसतो. आता आपण प्रयत्न चालू आहेत आपले, सगळ्यांचे अंग झाडून प्रयत्न चालू आहे जडजोडून. ते म्हणले तर आपणही निघाले जडजोडून, आहे का नाही? ते म्हणल्याप्रमाणे चाललेलं आहे. आता आता जडजोडून कुठं धडधड पडतोय का काय काय माहिती नाही, आहे की नाही? पडला तरी कुठं पडणार आहे तो? त्याच्यावर पडणार आहे आणि तोच पडणार आहे. ते समजलं पाहिजे. बरं, हे बरोबर आहे तुमचं तत्व.
किंवा सूर्याचे प्रतिबिंब पाणी धारण करते अथवा सूर्यरश्मी मृगजळ धारण करतात असे वास्तविक नसताना लोक समजतात. त्या गुणांचा व ब्रह्माचा बघा रश्मी मृगजळ धारण करतात असे वास्तविक नसताना लोक समजतात. म्हणजे आपण सगळे त्याच्याप्रमाणे तसं समजतो ना, हे असं का करताय, जग काही खरं नाही राहिलं, जगाचं असं काय चाललंय. त्याप्रमाणे गुणांचा व ब्रह्माचा वास्तविक संबंध नसताना निर्गुण ब्रह्म गुणाला धारण करते असा जो निश्चय म्हणजे तो व्यर्थ आहे. काय लिहिलेलं आहे त्याप्रमाणे गुणाचा व ब्रह्माचा वास्तविक संबंध नसताना, आणि ते सांगितले ना, नाम रूप जातू क्रिया संबंधू नाही ती मागे गेली, आकाराशी प्रबंधू हा वस्तूशी नाही, पण लोक समजतात हे सांगतात ते. त्याप्रमाणे गुणाचा व ब्रह्माचा वास्तविक संबंध नसताना निर्गुण ब्रह्म सर्व गुणाला धारण करते असा जो निश्चय म्हणजे तो व्यर्थ आहे. कारण भ्रमात्मक दृष्टीचा स्वीकार करून ते म्हटलेले आहे असे समज. 910 ओळ पाहूया आपण. तैसे का संबंधेविन यया सर्वाते धरी निर्गुण, काही संबंध नसताना सगळ्यांना धरून परत आहे. परी ते वाया जाण मिथ्या दृष्टी, ते वाया जाण मिथ्या दृष्टी आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. बघा 10चा वाचा बरा अर्थ, तुम्ही 9चा. निर्गुण स्वरूपाला ते आधारभूत आहे असं म्हणणं सुद्धा. कालची ओळ नव्हती का, त्या सत्ता निर्गुण सत्ता निर्गुण सत्ता ती ओळ आपण आजे झालीच नाही सर्वता तयावरी निर्गुणाची सत्ता ऐसे ज्ञातेपणाने बोलता लाज नाही वाटत का, असं वाक्य येते. निश्चय तो व्यर्थ आहे कारण भ्रमात्मक दृष्टीचा स्वीकार करून ते म्हटले आहे असे समज. 910 ज्याप्रमाणे एखाद्या भिकारी मनुष्याने स्वप्नात राज्याचा उपभोग घेणे हे मिथ्या होय, त्याप्रमाणे ब्रह्म स्वतः निर्गुण असता गुणाचा भोग घेते हे म्हणणे भ्रमात्मक व्यर्थ होय. आता मगाशी काय सांगितलं, ते भोग घेते आहे की नाही, गुणभोक्तृ गुणाचा सुखदुःखाचा मोह कार्याचा भोग घेणारे असे ते ज्ञेय आहे. पण हे म्हणणं सुद्धा ते काय म्हणतात, मिथ्या आहे, भ्रमात्मक व्यर्थ आहे. म्हणून निर्गुण ब्रह्म गुणाचा संग संबंध करते अथवा गुणांचा उपभोग घेते असे तत्वता पाहिल्यास म्हणता येत नाही व म्हणूही नाही. 10 आणि 11 वाचा तुम्ही, म्हणजे आमच्या 11 आणि 12 आहे, पण तुमचा 10 आणि 11 वाचा. संपलं. बघा, ज्याचा एखाद्या भिकारी मनुष्याने स्वप्नात राज्य भोग घेणे हे मिथ्या होय, हा दृष्टांत धोक्यात ध्यानात ठेवला पाहिजे, म्हणजे लगेच कळेल. भिकारी माणूस स्वप्नात कोण झाला, राजा, आणि राजा गादीवर बसून राज्यकारभार करतो. हे जसं मिथ्या आहे त्याप्रमाणे ब्रह्म स्वतः निर्गुण असता गुणाचा भोग घेते हे म्हणणे भ्रमात्मक व्यर्थ आहे. ते स्वप्नातले आणि हे जे तुमचं म्हणणं आहे कसं आहे, भ्रमातले, ती ओळ तशीच आहे एकदम, त्याला जुळते. म्हणून निर्गुण ब्रह्म गुणाचा संग संबंध करते अथवा गुणाचा उपभोग घेते असे तत्वता पाहिल्यास म्हणता येत नाही व म्हणूही नाही. सापडली ओळती? हां, तुम्ही काढा तोपर्यंत. नट हां नट हां नट आंधत्वे अवगला, परी तो आंधळा नाही झाला. हां, वा वा वा, काय काकांच्या पाया पडा राजन देसाई. बघा, आंधळ्या नटाने आंधळ्याची भूमिका केली पण तो आंधळा झाला नाही. तसा आत्मा सगळ्या जगाशी क्रीडा करताना जरी दिसला तरी तो क्रीडा केलेली नाही.
आंधळ्याची भूमिका जरी केली तरी त्यांनी केली नाही, आणि यांनी क्रीडा केलेली दिसली तरी त्यांनी काहीच केलेलं नाही, आहे की नाही. जे झालेच नाही सर्वता तयावरी निर्गुणाची सत्ता, ऐसे हे ज्ञातेपणे बोलता तुझं लाज नाही का. इथं ते काय म्हणतात बघा, भ्रमात्मक व्यर्थ, ज्याप्रमाणे एखादा भिकारी मनुष्याने स्वप्नात राज्याचा उपभोग घेणे मिथ्या होय, त्याप्रमाणे ब्रह्म स्वतः निर्गुण गुणाचा असता गुणाचा भोग घेते हे म्हणणे भ्रमात्मक व्यर्थ आहे. आता पुढे, म्हणून निर्गुण ब्रह्म गुणाचा संबंध करते अथवा गुणाचा उपभोग घेते असे तत्वता पाहिल्यास म्हणता येत नाही व म्हणूही नये. आणि जर म्हणलास तर जे झालेची नाही सर्वता तयाची निर्गुणावरील सत्ता, ऐसे हे ज्ञातेपण बोलता तुझं लाज नाही. नाही तर नाही. काय म्हणायचं होतं तुम्हाला, काहीतरी म्हणायचं होतं, जाऊ दे आता पुढे गेलेलो. ओके, टोटल हा श्लोक घ्यायचा आहे, तिथून पासून पुढे चालूच ठेवायचं आहे. हे आपल्या फायद्याचं हे सगळं, हे सांगण्यासाठी नाही, सांगण्यासाठी लवकर गुतरायचंच नाही डोक्यात, आणि सांगायला इजड नाही, पण आपल्यासाठी चांगले, आपल्याला आजमावण्यासाठी आहे या गोष्टी, आहे की नाही. पूर्ण घ्यायचा श्लोक, पण 14 नंबरचा श्लोक आहे. म्हणजे 90 पर्यंत आपण घेतलं होतं ना, फक्त 91 वगळता 92 पासून एकच ओळ वगळतोय आपण, तरी पण बघू तेव्हा. आता आपल्या नेत्राने दुष्यागत त्याच्या ते पण घ्या, 91 पण घ्या, कंटिन्यू राहू द्या, कारण ते कसे आहे ते दाखवतो म्हटले ते. आणि ती पुढची घेतलेली आपण, तिथे टॉपिक चेंज होता म्हणून ती थांबवली होती. एवढं कळलं म्हणजे काम झालं, है की नाही. श्लोक क्रमांक 15 वाचतोय. हे सर्व प्राण्यांच्या बाहेर व आत आहे, तेच अचर आहे व चरय आहे. ते ज्ञेय सूक्ष्म असल्यामुळे विशेषतः ज्ञेय होत नाही व ते अज्ञदृष्ट्या अत्यंत दूर आहे व ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने अगदी जवळ हृदयात आहे. 15वा अध्याय नाही 13वा अध्यायातला 15 बघा, तशीच ओळ आहे ना, जे जे एरवी सर्वांच्या हृदय दिशी तसं त्याचं आलेलं आहे. वाचा बरं श्लोक 15 नंबरचा साहेब. बघा इथे दिले, अज्ञानी लोकांच्या दृष्टीने दूर आहे आणि ज्ञान्यांच्या समीप आहे असं त्यांनी दिलेलं. यांची फोड अजून सोपी झालेली. हे पंडूसुद्धा अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकाराचे निरनिराळे असले तरी चटके सुद्धा निरनिराळे असतात, है ना. हे पंडूसुद्धा अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकाराचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच भेदरहित असते त्याप्रमाणे चराचर भूतांमध्ये ब्रह्मच साधारण व्यापक आहे. जरी वेगवेगळे दिसले तरी मात्र वेगळे वेगळे. तैसे भूतांचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणी, मजही तसेच मानास आहे. मजही अनेक भूतांचे अनेकत्व नव्हे अनेकपणे, तैसे मजही तसं समज त्यांच्याप्रमाणे, असं त्याचा अर्थ आहे. पंडूसुद्धा अग्नीचे निखारे जरी पुष्कळ आकाराचे निरनिराळे असले तरी त्यातील उष्णता ज्याप्रमाणे एकच भेदरहित असते त्याप्रमाणे चराचर भूतामध्ये ब्रह्म साधारण व्यापक आहे. त्याप्रमाणे जे ब्रह्म भूतांचे अनेकपणे अनेक नोहे अंतःकरण केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. बघा भूत वेगळी त्यांची अंतःकरण वेगळी तरी ते वेगळे नाही, ते एकत्वच जाणे माझे जो. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया, आणि मग हा एक हे म्हणणं सुद्धा तिथं लागू पडत नाही. एरवी न बोले जे तरी धनंजया तो मीच आहे. बघा त्याच्या अगोदर एरवी तरी अर्जुना एकवटली या भावना सर्वाभूती भिन्ना माते भजे, असं जर झालं तर. आणि तरी मी तव सकळ देही येत विचार नाही ते तैसेचे माया, हे ऐसेची संचले परस्परे मिसळले बुद्धी घे पे तुले होय. एरवी तरी अर्जुना बघा
भूतांचे अनेकपणे, अनेक नोहे अंतकरणे, केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. सगळं वेगळं दिसलं तरी वेगळं दिसत नाही त्याला. उदाहरणार्थ आजीबाईचा डब्बा आहे सोन्याचा, त्याच्यात अंगठी, गळ्यातलं, कानातलं, नाकातलं वेगवेगळं दिसलं, बांगडी हातातली, तरी सोनं वेगळं नाही. आकार वेगळे झाले यांची राहण्याची जागा वेगळी झाली, तरी सगळे मिळून काय एक सोनंच आहे. कुठे आलं तर सुरुवातच झाली. हा बघा, व्यापक साधारण रूपानेच ते आहे. त्याप्रमाणे जे ब्रह्म अविनाश रूपाने व सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून आहे, तेच प्रस्तुतचे ज्ञेय आहे असे समज. आता ज्याला न्याय ज्याच्याबद्दल चर्चा चालू ना, ते अविनाशी आहे. म्हणजे त्यात सगळ्याचा नाश झाला. बांगडीचा नाश झाल्यावर सोन्याचा नाश होत नाही. पहा, म्हणजे आकाराचा नाश झाल्याने वस्तूचा नाश होत नाही. अविनाश रूपाने व सूक्ष्मपणाने सर्व जगास व्यापून असते, तेच प्रस्तुतचे ज्ञेय आहे असे समज. जे एक ओतप्रोत व्यापक असल्यामुळे, बघा, जे एक ओतप्रोत व्यापक असल्यामुळे शरीराच्या आत असते व बाहेरही असते, तसेच ते एक जवळ आहे व दूरही आहे, व जे एक असून त्या वाचून दुसरा प्रकारच नाही. तैसे अनेकी भूत जाती, जे आहे एक व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण जेगा, मनोनिगा भूताकारू, जेथोनी तेची ये आधारू, कल्लोळा सागरू जियापरी. हे चालले का आपलं? नाही, वरचं चाललेले बघा. आता ह्या ओळी आपल्या कोणाच्याच पाठ नाही. ह्या कोण पाठ करतोय ते बघू बरं आपण. आता पहिल्यांच्या ज्यांच्या झाल्या ते तर करणार नाही, आता नवीन माणसं गोळा करावं लागतील. हे की नाही? जे चराचर भूता माझी असे पंडुसुता, नाना वन्नी उष्णता अभेदू जैसे, तैसेनी अविनाश भावे, जे सूक्ष्मदर्शे आघवे व्यापून असे ते जाणावे एथ ज्ञेय यथ. ते सगळ्यांमध्ये आहे, पण नॉर्मल रूपाने ते जाणायचं. आणि इथे आपल्याला आपल्या चर्चा झाल्या ते आहे सर्व भावाने गुप्त रूपाने आहे. जे एक आतु बाहेरी, जे एक जवळ दुरी, ते एक वाचुनी परी दुजी नाही, ते जवळ आहे परी भेटे ना घेमाय, आणि ते लांब आहे. आतु बाहेर जवळ, एक जवळ दुरी. बघा, त्याच्यामध्ये उदाहरण देतात. क्षीरसागराची गोडी, त्या समुद्राच्या काठाशी थोडी व मध्यभागी पुष्कळ असा प्रकार नसतो, त्याप्रमाणे जे सर्वत्र व्यापक असून सर्व रूपाने असून पूर्ण रूपाने आहे. बघा, जे एक उत्स्फूर्त व्यापक असल्यामुळे शरीराच्या आत असते व बाहेरही असते, ते एक जवळ आहे व दूरही आहे, व जे एक असून त्यापासून दुसरा प्रकारच नाही. क्षीरसागराची गोडी, त्या समुद्राच्या काठाशी थोडी व मध्यभागी पुष्कळ असा प्रकार नसतो, त्याप्रमाणे जे सर्वत्र व्यापक असून पूर्ण रूपाने आहे. स्वेदजादी करून जारज, अंडज, उद्वीज या सर्व वेगवेगळ्या भूतांच्या ठिकाणी ज्या ज्ञेयाच्या अखंड व्याप्तीला न्यूनता अशी मुळीच नाही, तिथं कमीपणा नाही. कोणत्याही ठिकाणी ते ब्रह्मदेवात असू द्या नाही तर चिलटात असू द्या, तिथे कमी सरसपणा नाही. ओळ बघूया 17. स्वेदजादी प्रभूती वेगळल्या भूती, जयाची अनुस्तुती खोमने नाही. 14. खोमने या शब्दाचा अर्थ आहे खोमने न्यूनता नाही, म्हणजे जेवढं आहे तेवढंच सगळ्यांमध्ये सारखं आहे. हे श्रोतृ शिरोमणे, बघा अर्जुनाला काय दिले, ऐकण्यामध्ये मास्टर असणाऱ्या शिरोमणी, हजारो घटांच्या निरनिराळ्या आकारात चंद्राचे प्रतिबिंब निरनिराळे दिसते. असते का? असते सुद्धा स्वीकारत नाही ते, पण दिसते. तरी पण त्या चंद्रबिंबात जसे भेद अनेकत्व नाही. काय ओळ आहे तुमच्याकडे अशीच? नाही नाही साहेब, वाचत तुम्ही. बघा, मग तसं देव अनेक प्राणी नाही, भूतांचे अनेकपणे
अंतकरण हे अंतकरणी, तसं माझं एकाच आहे. तसंही ते सांगितलं. हजारो घटांच्या निरनिळ्या आकारात. इकडे 18 नंबरची ओळ काय दाखवली, नाना नाही वरती पै श्रोते मुख टिळका घट सहस्र अनेका माझी बिंबोनी चंद्रिका न भेदे जेवी. त्याप्रमाणे मिठांच्या पुष्कळ कणाच्या राशी जरी असल्या तरी सर्वांचा खारटपणा जसा एकच असतो. अथवा मोळीभर किंवा कोट्यावधी ऊस जरी असले तरी त्या सर्वांमध्ये गोडी एकच असते. कंटिन्यू चालू ठेवायचे सगळं. श्लोक क्रमांक 16. इथे मग अशी विस्तवाचं सांगितलं आणि शेवट सांगताना मिठाचं सांगितलं किंवा ऊसाचं सांगितलं. कसं म्हणजे त्या मधल्या याच्यात किती फिरले तर पुन्हा परत स्टार्ट टू एंड मध्येच आहेत, बरोबर त्याला धरून आहेत विषय. 19 झालं. आता श्लोक क्रमांक वाचतो आपण 16. आणि ते ज्ञेय प्राण्यांमध्ये प्रत्येक देहामध्ये एक भिन्न भिन्न नसलेले असे आहे. बघा, ते ज्ञेय प्राण्यांमध्ये प्रत्येक देहामध्ये एक भिन्न भिन्न नसलेले. वाचताना जर घाईघाईमध्ये गेलं तर गोळ होऊ शकतं. एक जसं एक हरी आत्मा जीव शिव, तसं जीव शिव हे जरी वेगवेगळं सांगितलं, एक हरी आत्मा जीव शिव, एक जर काढला हरी आत्मा जीव शिव, पण एक ध्यानात ठेवला पाहिजे, तो एकच आहे सगळा आणि सम. त्याप्रमाणे एक ते ज्ञेय प्राण्यामध्ये प्रत्येक देहामध्ये एक भिन्न भिन्न नसलेले असे आहे. आहेच पण विभक्त असल्यासारखे राहिले आहे. बघा, एकच आहे पण विभक्त राहिल्यासारखे आहे. म्हणजे एक मोठं कुटुंब आहे, किचन फक्त एक आहे आणि राहायला वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग वेगळे दिसतात पण वेगळे जेवायला एकाच ठिकाणी आहेत ना. तसं इथे एकाच ठिकाणी एक भिन्न भिन्न नसलेले असे आहे. आहेच पण विभक्त असल्यासारखे राहिलेले आहेत. प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असल्यासारखे दिसते. मग खरे नसते, भिन्न नसते. खरे कसे असते? एक असते. का पूर्ण कुंभ उलंडला त्यात बिंबकारू भासला, परी भानू नाही नासला तैसवे. आकाशातला सूर्य त्या मडक्यात पडला, वेगवेगळा दिसला तरी तो वेगळा नाही. अहो तो पडला याच्यामध्ये हीच तुम्ही कल्पना धरलेली आणि त्याच्यामुळे सगळा घोटाळा झाला. पडला हे स्वीकारलं, मग 100 मडके 100 चंद्र आणि एक हातात येत नाही. 100 मडके 100 चंद्राने हातात एक बी येत नाही, कारण नसलेली वस्तू स्वीकारली. आणि ती पण कशी फसवते, ती नाही पण दाखवते. त्याचं नाव माया, त्याचं नाव अविद्या, त्याचं नाव प्रकृती. अजून एक राहिलं त्याचं नाव अज्ञान. तैसी जाण ही माया तू भ्रमत असे वाया, शस्त्रे हनतल्या छाया रुखी अंगी न रुखी. मग किती पळाला मारायला तलवार घेऊन तरी पण काय कोणाला लागणार नाही. असं भीष्माचार्याला मारलं तर लागलं का नाही वार? वार बसला की नाही? ही सुद्धा काय, ही सुद्धा काय कल्पनाच आहे. म्हणजे अमिताभ बच्चनला पिक्चरमध्ये गोळी लागली, ही सुद्धा काय आणि रक्त आले बळबळ आले, ते त्याचं काय करायचं? ही सुद्धा काय तैसी तू जाण, तैसी जाण ही माया तू भ्रमत असे. तो जर म्हणला लगेच स्टेचरवर टाकून पळा हॉस्पिटलमध्ये, तर त्यावेळेला खाली ओळ पाठवायची काय तैसी जाण ही माया, आणि तू स्टेचरवर घेऊन पळत असे वाया. शस्त्रे हाणतल्या छाया पडद्याला रुखी केवी अंगी ना अंगी नल अंगे न रुखी. हा पिक्चरच या, पण पिक्चर खरा वाटायला लागला आणि रडायला लागले. मला बाबा म्हणले तुम्ही शोले किती दिवस सांगणार? तुम्ही आता काय सांगा म्हणले, माहेरची साडी सांगा. माहेरची साडी मध्ये ती रडतात सगळे, तिला जाळली वेळी पण ती अजून जिवंतच आहे. सांगा
मी ती म्हटलं पाहिजे, नैनंच दंती शस्त्रानी ननंद हाती पाव का, आहे का नाही. मी अग्नीने जाळू शकत नाही, मला पेटवलं तरी मी आहे की नाही अजून, आहे का नाही. कधी कधी पटेल हे, तो पळतोय तो तैसा मनरूपी पटू फाटे, जे तर संसार चित्र नुमटे मग मनोरूपी पटू फाटे, सरोराटे मग प्रतिमा नाही. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच मेहमान कळून, संत होऊन संतासी पावे. पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, एवढं काय आणलंय त्याच्या वाचून. पाण्यामध्ये मासा म्हणजे माणूस सोडून मासा व्हायचा काय, असं सांगायचंय. ही रताळी सगळे असंच समजतात, म्हणजे माणूस सोडून काय व्हायचंय मासा व्हायचंय. म्हणजे कल्पना करा तुम्ही, जर कळून घ्यायचं असेल तर तुम्हाला त्या स्पॉटला पोचलंच पाहिजे. श्लोक क्रमांक 16 वाचायचा ना. आणि ते ज्ञेय प्राण्यांमध्ये प्रत्येक देहात एक भिन्न भिन्न नसलेले आहे असे आहेच, पण विभक्त असल्यासारखे राहिले आहे. विभक्त असल्यासारखे राहिले आहे. प्रत्येक शरीरात भिन्न भिन्न असल्या कारणासारखे दिसते प्रत्येक शरीरात. आणि ते ज्ञेय स्थितिकाली भूतांचे भरण धारण करणारे आहे. तसेच ते प्रलयकाली भूतांचा ग्रास सहार करणारे व सृष्टीसमयी त्या भूतांना प्रगट करणारे आहे. कसं मिक्स झालेले ते नाही, पण ते जन्माला घालतं पण, आणि नाश करायचा असलं का नाश पण करतं. चला, तसे अनेक भूतमात्रा जे एकत्वाने समव्याप्त आहे. आणि अर्जुना विश्वरूपी कार्य रचनेस ते अधिकारण आहे. तसेच अनेक भूतना तैसे अनेक भूत जाती जे आहे एक व्याप्ती विश्व कार्य सुमती कारण जे गा. हे जग निर्माण करायला ते कारण आहे. आता जग निर्माण करायला कारण आहे कोण आहे, चित्रपट निर्माण करणारा निर्माता दिग्दर्शक हा आहे. पण हा पिक्चरमध्ये काम करीत नाही, फक्त दादा कोंडके काम करतात आणि मनोज कुमार काम करतात. ते डायरेक्टर पण आहेत आणि काम पण करतात, आहे की नाही. पण सगळे डायरेक्टर काम करत नाही. अनेक भूत मात्र जे एकत्वाने समव्याप्त आहे. आणि अर्जुना विश्वरूपी कार्य रचनेस ते अधिकारण आहेत. म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना आधारही समुद्रच असतो, त्याप्रमाणे प्राणीमात्रांचा आकार ज्या ब्रह्मापासून उत्पन्न होतो तेच त्यास आधार आहे. बघा, बाल्य अवस्था, तारुण्य अवस्था, वृद्ध अवस्था, ह्या तिन्ही अवस्थात शरीर आधारभूत असते. तसेच जगाची उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही अवस्थास जे ब्रह्म अखंड रूपाने आधारभूत आहे, त्याच्यावर उत्पत्ती, स्थिती, लय. प्रातःकाळ, मध्यान्हकाळ व सायंकाळ हे दिवसाचे तिन्ही काळ जरी आले गेले तरी आकाशात जसा पालट होत नसतो. हे प्रियोत्तमा सृष्टीच्या उत्पत्ती काळी ज्याला उपाधित्व ब्रह्मदेव म्हणतात व व्याप्ती काळी स्थिती काळी ज्याला विष्णू हे नाव देतात. आणि जेव्हा विश्वाकार लय पावतो तेव्हा त्याला रुद्र असे म्हणतात. या तिन्ही कार्य ज्यावेळेस लोप पावतात त्यावेळेस जे शून्य म्हणजे अव्यक्त असते त्याला शास्त्र प्रकृती असे म्हणते. बघा, हे जड आहे. 25 पुन्हा एक पाऊल मागे जाऊया. आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे. बघा, त्याला प्रकृती म्हणते. म्हणजे प्रकृती सुद्धा बघा, मगाशी ते त्याला माया प्रकृती नाव काढलं होतं का आपण त्याच्यामध्ये. याला प्रकृती म्हणतात. म्हणजे नाही, प्रकृती नाही, माया नाही, अज्ञान नाही, अजून अविद्या नाही, पण भासमान आहे. त्याप्रमाणे बघा, जेव्हा बघा त्याची नावं कशी बदलतात. जग निर्माण करतो तेव्हा ब्रह्मदेव, सांभाळतो तेव्हा विष्णू, आणि रास करतो तेव्हा भगवान शंकर. मग जेव्हा विश्वाकार लय पावते तेव्हा रुद्रासे म्हणते. या तिन्ही कार्य ज्यावेळेस लोप पावतात त्यावेळेस जे शून्य म्हणजे अव्यक्त त्याला शास्त्र प्रकृती असे म्हणते. त्याला बघा, त्याला शून्य म्हटले
त्याला अव्यक्त म्हणले व त्याला शास्त्र प्रकृती असे म्हणतात. पहा, काहीच नसतं त्या. आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करणारे जे प्रकृतीरूप शून्य, त्या प्रकृतीलाही जे नाहीसे करते, ते श्रुतीने वर्णन केलेल्या महाशून्य म्हणजे अत्यंत निर्विशेष ब्रह्म, ते आमचे ज्ञेय होय. बघा, हे असं असं गेले ना इकडून, त्याला एकाला वाटलं, मला एकाला वाटलं जग व्हावं, हे वाटणं त्याला प्रकृती माया म्हणतात. आणि आता ते असं 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 आलं, मग ते आकाश झालं, मग वायू झाला, मग अग्नी झाला, काय राहिलं मग पाणी, आणि नंतर पृथ्वी. आणि आता इकडून असं गेलं, ते रिटर्न गेलेले, आणि याला प्रकृती म्हणतात. आणि मग महाशून्यामध्ये लीन होतं, त्यावेळेला त्याला ब्रह्म म्हणतात. हे इकडून येताना दाखवलं, आणि आता दाखवले ते असे जाताना दाखवले, मिळायला चालले. आणि आकाशाचे शून्यत्व गिळून गुणत्रय नाहीसे करणार जे प्रकृतीरूप शून्य, त्या प्रकृतीलाही जे नाहीसे करते, ते श्रुतीने वर्णन केलेले महाशून्य म्हणजे अत्यंत निर्विशेष ब्रह्म, ते आमचे ज्ञेय होय. म्हणजे तुम्हाला शिंपलीवर जे चांदी दिसत होती, ती चांदी सुद्धा गायब करते, आणि खाली शिल्लक राहते शिंपली, ते ज्ञेय ब्रह्म आहे. रश्शीवर दिसणारा साप सुद्धा नंतर नंतर तो इंड करून टाकतो, आणि मुळात जातं, त्यावेळेला ते शिल्लक राहत आहे, ते ब्रह्म आहे. गुडविषयी पण आपण किती सहज समजून घेतोय, कारण आपल्याला बाबांनी त्या उंचीवर नेले. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, किंवा देव पाहो उंच ठाई उभे राहो. एक उंची आहे, आता एका उंचीवर गेलेली. आता इथं ध्रुवबाळ नाही, ध्रुवबाळ म्हणजे खेळणं झालं. आता इथं ध्रुवबाळ जरी आलं तर आपण त्यांना म्हणून जरा रिक्षाचं राखण करा, शिनल करायच्या, आणि प्रल्हादाला सांगू पुढच्या स्टेरिंगवर बसून राज्य करीत बसा तुम्ही. कुठं आलो होतो आपण? 17वा श्लोक वाचायचा. ते ज्ञेय सूर्य, अग्नी इत्यादी जड ज्योतींची ज्योती आहे. बघा, मग सांगितलं अमृतानुभवाचं एंट्रीचा अशी तसं आहे. आता सूर्य, ते ज्ञेय सूर्य, अग्नी इत्यादी जड ज्योतींचीही ज्योती आहे. म्हणून सूर्य स्वयंप्रकाश नाही, परप्रकाशित, तो प्रकाशित आहे. त्याच्या पुढे सूर्य कसा आहे? जड आहे. आपल्या पुढे सूर्य कसा आहे? आपल्या पुढे गावचा सरपंच, शिपाई, क्लार्क, हे सगळे काय झाले? आपल्या पुढं साहेब झाले. पण त्यांच्या साहेबांच्या पुढे हे कोण झाले? हे जड झाले. असं तसं मागे 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 जायचे, ठीक आहे ना. सूर्य, अग्नी इत्यादी जड ज्योतींची ही ज्योती आहे. प्रकाशांनाही प्रकाशित करणारे आहे. हे प्रकाशांनाही प्रकाशित करते. तमाचा, अज्ञानाचा त्याला स्पर्शही झालेला नाही असे म्हटले जाते. अमानित्वादिक ज्ञान, ज्ञेय 12-17 श्लोकात सांगितलेले ज्ञेय, त्याच्या ज्ञानाचे फल असे जे त्रिविध ज्ञेय सर्व प्राण्यांच्या बुद्धीत विशेषतः स्थिर आहे. वाचा 17 नंबरचा अर्थ. त्यालाच तेजाचेही तेज, अंधाराच्याही पलीकडचे असे ज्ञाते म्हणतात. श्लोक क्रमांक 17 वाचला. जे ब्रह्म अग्नीला दीपन 10 करण्याची शक्ती देणारे आहे. बघा, लाकडातला अग्नीचा चटका आहे, तो चटका कोणाचा आहे? त्यात ते जाणार. ब्रह्म हे अग्नीला दीपन 10 करण्याची शक्ती देणारे आहे. मग जाळते कोण? सगळं गाव जाळलं कोणी? असं आहे. पण जळलं का काही? पिक्चरमध्ये पेटला, अख्खं गाव जळालं. पिक्चरमध्ये पडदा पेटला, बघणाराला झटका बसला नाही, तसा आत्मा आहे. उत्का माझी जो रसू, पवना माझी जो स्पर्शू.
शशी सूर्या ते प्रकाशी मीच जाणबा. जे ब्रह्म दीपन दाह काढण्याची शक्ती देणारे आहे व ज्या चंद्रापासून जगात अमृताची प्राप्ती होते त्यालाही जे अमृत देणारे आहे, ज्या सूर्याच्या उजेडापासून सर्व जग व्यवहार करते त्याचे डोळेही ज्याच्या प्रकाशापासून जे तेज संपन्न होऊ पाहतात, तो अनुग्रह शक्ती दिलेली आहे. मी सूर्याला शक्ती दिलेली ती. आणि त्याच्या तेजाने तारांगणात तेज प्राप्त होते. सगळं तेज कोणाचे? आता मड्याला आपण म्हणलं तुझं तेज कुठं गेलं रे, तू तर आहेस. तो म्हणला तेज का माझं होतं, ज्याचं होतं ते तेज तेजात निघून गेलं. ज्याच्या तेजाने तारांगणात तेज प्राप्त होते तसेच महातेजस्वी सूर्य ज्याच्या तेजाने तेजस्वी होतो व सुखाने वावरतो. जगतात जे मूळ पदार्थ आहेत त्यांचेही जे ब्रह्म मूळ म्हणजे आधी, आणि त्याला म्हणतात भजायचं. म्हणून जाणत्यानो गुरु भजीजे, गुरुला तेने गुरुजी कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषती. त्या ब्रह्माला, त्या आदी पुरुषाला भजीजे आदी पुरुषी. पसायदान मधलेच आहे ना. भजका त्वरित भावनायुक्त. जगात जे मूळ पदार्थ आहेत त्याचेही जे ब्रह्म म्हणजे आदी कारण आहे, जे वृद्धीची वृद्धी तसेच बुद्धीची बुद्धी व जीवाचा जीव. बघा, अरे अरे ज्ञाना झाला सिप्रावन, तुझे तुझं ध्यान कळू आले, तुझा तूच देव, तुझा तूची भाव, फिटला संदेह, अन्य तत्वी तूच तो आहेस, तत्वमसी. जीवाचा जीव, जी वृद्धीची वृद्धी, जी बुद्धीची बुद्धी व जीवाचा जीव, जीवाधिष्ठान साक्षी आहे. जे मनाचे मन, मनाच्या मनाला लावी मनाच्या मनाला, किंवा डोळ्याचा डोळा, बुद्धीची बुद्धी, डोळ्याचा डोळा आहे. जे मनाचे मन, डोळ्याचा डोळा, कानाचा कान व वाचेची वाचा, जे प्राणाचे जीवन आहे, गतीचे चरण आहे व ज्यामुळे क्रियेस कर्तेपणा येतो, ज्यामुळे क्रियेस कर्तेपणा येतो. हे पंडू कुमारा, ज्याच्या सत्तेमुळे आकार आकारास येतो, विस्तार विस्तारतो व संवार नाश करतो. जे पृथ्वी धारण करणारी पृथ्वी आहे, जे पाण्याचे जीवन आहे व ज्याच्या योगाने तेजही प्रकाशमान होते, जे ब्रह्म वायूस वाहण्याची व श्वासोच्छ्वासाची शक्ती देते व ज्यात आकाश समावते. फार काय सांगावे, सर्वच्या सर्व विश्वात्मक भास ज्याच्या तेजाने भासतो. हे पांडवा, सर्व जगात सर्व पदार्थाच्या रूपाने जे ज्ञेय आहे आणि ज्याच्या ठिकाणी द्वैत भावाचा मुळीही प्रवेश होत नाही, जे आत्मतत्वाने पाहिल्याबरोबर द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी अगवी त्रिपुटी ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य भावाने एकरूप होतात. मग तेच ज्ञाता व ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी होऊन ज्ञानाच्या योगाने जे जाणले जाते ते ठिकाणही तेच ब्रह्म होय. ज्याला जाणतोय ना, देखिला देखिला माय मी देवांचा देव, बुद्धीने पाहत पाहत गेलं, निरखित निरखित गेलो, तो मला तेच हाताचा. जे पाहतो ते तेच आहे ना. अजून मुळाशी गेलं तरी ते काय ते. ज्याप्रमाणे हिशोब ताळा जुळून पाहिल्याबरोबर गगनाचे प्रावरण, बरोबर, सत्य ज्ञानानंतर गगनाचे, मग तेच ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही त्रिपुटी ज्ञानाच्या योगाने जे जाणले जाते ते ठिकाण तेच ब्रह्म आहे. ज्याप्रमाणे हिशोबाचा ताळा जुळून संपल्यावर हिशोबाच्या रकमा एक होतात, त्याप्रमाणे ब्रह्म बघाचं जे पाहतो ते तेच आणि त्याच्यात सगळं तेच. पण थोड्या वेळ रकमा वेगळ्या केल्या आणि आता परत काय झाल्या, तुमच्या मागाच्या हिशोबाचा भरला गण दाट, अरे रकमा एक होतात. त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्ती झाल्यावर साध्य, साधक आणि साधन हे भाव नाही तसे होऊन ते एकरूप होतात
अर्जुना, ज्या ब्रह्माच्या ठिकाणी द्वैताचा व्यवहार व संबंध राहत नाही, आता हे राहू दे, ते सर्वांच्या अंतःकरणात वास करते, ब्रह्म सर्वांचे सत्ता स्फूर्ती सान देणारे अधिष्ठान आहे. हे तात्पर्य. आपण इथे थांबतोय. उद्या पुन्हा 5 मिनिटं याच्यासाठी आपण खर्च करूया. ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय 17 पूर्ण. ओवी क्रमांक 939ला थांबतोय. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान परमात्मा श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जय क्रांती व्यंकटी सांडो, भूता परस्पर जडो, मैत्र जीवांचे प्रीतांचे तिमिर जावो, विश्व सुधर्म सूर्य पाहो, जो देवांची तो दिला हो प्राणी जात. वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची वाटली, अनवर्ग भूमंडळी वेदपुताया होता. चला कल्पतरुच्या आरव, चिंतामणीचे गाव, बोलतेचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आलांचन, मार्तंडचे तापही, हे सर्वाही सदा सज्जन स्वयं बिंबवणा सर्व सुखी, पूर्ण होणी निरोगी. भजिव आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी योगी, दृष्टादृष्ट विजय होवावेची. एक मने श्री विश्वेश्वरा हो, हा होई जनान बसाहो. एमेव रे ज्ञानदेव सुया झाला, एमेव रे ज्ञानदेव सुया झाला, एमेव रे ज्ञानदेव सुया झाला. हरि ओम शांती.